पाहू शकता समोर दिसणारा चित्रकोसा खिल्लार हा चनेगावच्या नायकांच्या वळूचा नातू, जो चनेगावचा वळू बालाजी कांबळे लवंगी त्यांच्याकडे होता. त्याच्यानंतर आता तो खंडेराजुरीला मिरज तालुक्यामध्ये आहे. आणि ह्याचा वडील ख्वाजा हा बालाजी कांबळे लवंगी यांच्याकडे आहे. पाहू शकता सिद्धापूर लाईनचे जेवढे पण वळू आहेत किंवा सिद्धापूर लाईनचे जेवढे पण आपण वळू पाहिले, जेवढे बी बैल पाहिले, ते सर्व म्हणजे हाडाने धिप्पाड, मजबूत, ताकदीचे आणि सर्व एक संघ कलरचे आहेत. मागच्या चौकार कोसा, मोरच्या दंडावर, गळ्यावर, वशिंडीवर कोसा कलर पाहू शकता. हा सावकार बैल आहे आणि हा सिद्धापूर लाईनचा ख्वाजा जो उत्तम कांबळे लवंगी यांच्याकडे आहे त्याचा मुलगा आहे. आणि ह्याचा आजोबा जो चनेगावला नायकांकडे होता. सगळे वरू सेम एकसारखे चेहरेपट्टीला पडतात. पाहू शकता जेवढी पण सिद्धापूर लाईन आहे त्याच्या चेहरेपट्टीवरून, त्याच्या उभा राहण्यावरून, शरीरयष्टीवरून ओळखू येते. धिप्पाड, मजबूत, ताकदीचा. आणि हे घेरडीला एकाच मालकाकडे 4 वळू आहेत. पाहू शकता तिकडे 2, या ठिकाणी 2. एकाच ठिकाणी तुम्हाला कपिला खिल्लार 2 वळू, काळा मोरा 1 व सिद्धापूर लाईनचा 1, असे 5 वळू पाहायला भेटतात. त्यातले 4 वळू चालू आहेत. मला आपलं नाव सांगता? जिवाजी पांडुरंग वगैरे, राहणार घेरडी, खताळवस्ती, गिरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. पाहू शकता हा बैल किती दाती झाला आता? 6 दाती झाला. एक गाय भरवा किती फी घेत आहे? 2000 रुपये घेत आहे. हा सिद्धापूर लाईनचा ख्वाजाचा मुलगा. हा कुठून घेतलेला? हा पहिला उमटीत होता. उमदीमध्ये होता. आपल्याकडं खच्याकडून गाय भरवून नेली. मग उमटीत होता. उमटीतनं कडलासला आणला. कडलासपासून आपण कडलासला कोणी आणला? दत्ता केदार त्याच्या तिथून तुम्ही आणला. आता घरपोच सेवा देता, एक घरी सेवा? घरपोच बी सेवा आहे. घरी आलं तर घरी. किती किलोमीटर पर्यंत घरपोच सेवा देता याची? जातोय की तरी बी 20 किलोमीटर पर्यंत. 20 किलोमीटर पर्यंत जात आहे. 20-22 होत्या. काय अडचणीच्या जाग्याला 30 असू द्या. पाहू शकता सुंदर जातीवंत आखीव रेखीव सिद्धापूर लाईनचे वळू. आणि ख्वाजा ह्यांच्याच दावणीला होता, ह्यांच्याच घरी होता. परंतु बालाजी कांबळे यांनी सतत आग्रह धरल्याने व सतत मालकांकडे येऊन मला हा बैल पाहिजेच म्हणून खास मैत्री खातर त्यांना दिलेला आहे बैल. तो चांगला जातीवंत तो ख्वाजा ह्यांच्याच घरी होता. आपल्याकडे ख्वाजा किती वर्ष होता? आपल्याकडे एक 5 वर्ष. 5 वर्ष राहिला. पाहू शकता ख्वाजाकडून पण ह्यांनी भरपूर गायी नैसर्गिक रेतन केल्या. आणि ख्वाजाचा मुलगा परत फिरून ह्यांच्या दारी आलेला आहे. पाहू शकता जसं वडिलाचं चेहरेपट्टी बघणं आहे आणि जसं चनेगावचं ह्याच्या आजोबाचं चेहरेपट्टी, शिंगाची ठेवण, कान, डोळे, नाक, शरीरयष्टी जशीच्या तसे म्हणजे नातूनी घेतलेले आहे. पाहू शकता
काहीच बदल नाही. तिन्ही बैल एका लाईनीत जर थांबवले तरीसुद्धा त्याच्यात काही बदल दिसणार नाही. चनेगावचा वळू, ख्वाजा आणि हा बैल. सुंदर आखीव रेखीव देखणी पैदास, मोठं माप, ताकदीची बैल आणि खूप बारकावा, कान पातळ बारीक, नागपुडी सरळ. पाहू शकता खुराला एकदम मजबूत. मालक हा समोरचा कुठल्या लाईनचा आहे? ते आता कुठल्या लाईनचा काय विकत आणला कुठून घेतला होता? नंदेश्वर. कोणाकडून घेतला नंदेश्वर? मामा घरले कोण राजेंद्र गरंडे यांच्याकडून घेतला. पहिला आहे पारखी, म्हणजे माझ्या मामाचा थोरला भाऊ. आता हा किती दाती झाला? ही सायदाती झाला. सायदाती झाला. किती गाई भरवल्या ह्याच्याकडून आता? एक आतामध्ये आणला होता मी, तरी बी 100 बुजा. 100 एक झाल्या. आणि ह्याच्याकडून ही आता आज आधी आणलाय, आज 8 रोज झाला, 8 वार. 8 दिवस झाले आणून. एक 5-6 धावले. 5-7 गायी झाल्यात. ह्याची किती फी घेत आहे? त्याची 1,500. 1,500 घेत आहे. हा बैल कुठून माहिती भेटली तुम्हाला विकायचा आहे म्हणून? माहिती म्हणजे आणला होता बैल करसुंडीत. खरसुंडीत आणला होता करसुंडीत यात्रेत? राजमामानं आणला. यात्रेतून. हा, पुन्हा अशाच सांगोलच्या जत्रेत दुसऱ्या जोडदारानं आपल्या मागितला होता, दत्ता खताळ म्हणून. मग त्यानं मागितल्यावर ना पुन्हा असाच राजमामा गिरडीला आल्यावर ना मी बी जाऊन बघून आलो, तुम्ही पिंटू खताळ. मग बघून आलो ना पुन्हा राजमामा गावात गाठ पडल्यावर ना मग घेतला, मग ठरला. पाहू शकता एकदम खुराला मजबूत आहे. चेहरेपट्टीला सुंदर आखीव रेखीव देखणं आहे. पूर्ण कपिल आहे. सुंदर आखीव रेखीव, मोठं माप, देखणापणा. चेहरेपट्टी खूप सुंदर आखीव रेखीव देखणी. आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा. नाव पत्ता मोबाईल नाव सांगा आपलं. शिवाजी पांडुरंग वगैरे. मोबाईल नंबर. राहणार गिरडी, सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 93 0 91 89 037. पाहू शकता, ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल आवर्जून मालकांशी संपर्क साधा. मालक 20-25 किलोमीटरपर्यंत घरपोच सेवा देत आहेत. वाहनाचं भाडं व मालकांची फी द्यावी लागेल. आणि ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी खताळ वस्ती, गिरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र यांनी येऊन नैसर्गिक रेतन करू शकता. पाहू शकता आखीव रेखीव, सुंदर देखणे, मजबूत, मोठ्या मापाचे. अनेक वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये अविरत काम करणारे व जुने जाणकार आणि सिद्धापूर लाईन आग्रहाने सांभाळणारे व निवडून पारखून सुंदर आखीव रेखीव देखणं जनावर दावणीला सतत ठेवणारे वगैरे कुटुंबीय. पाहू शकता खिल्लार क्षेत्रामध्ये ह्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. माप पाहू शकता किती मोठं माप आहे बैलाचं. एकदम आखीव रेखीव देखणे आणि सुंदर आहेत. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी आवर्जून संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे मालक. वेळात वेळ काढून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.